आज करणार आहोत आपण कुरकुरीत व्हेज बाईट कशी करायची ते आता आपण पाहूया। नमस्कार, साधनास फूड चॅनेलवरती सगळ्यांचं स्वागत। आज आपण एक ब्रेड कुरकुरीत स्नॅक्स करणार आहोत, ब्रेड बाईट। चला तर कुरकुरीत स्नॅक कसं करायचं आपण पाहूया। आता सर्वप्रथम आपण आता ह्या भाज्या घेतल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतल्या आहेत। एक वाटी फ्लॉवर, एक कांदा, अर्धी वाटी मटार, एक गाजर आणि एक शिमला मिरची। आता हे सगळं आपण या चॉपरमधून बारीक करून घेऊया। स्पायसी व्हेज बाईट करण्यासाठी आपण घेतले आहे एक वाटी कांदा, अर्धी वाटी मटार, अर्धी वाटी फ्लॉवर, अर्धी वाटी गाजर आणि अर्धी वाटी शिमला मिरची। हे सगळं आपण बारीक करून घेतलं आहे। आता यामध्ये एक चमचा बारीक केलेला लसूण आणि आलं घालूया। यामध्ये आता आपण घालणार आहोत एक चमचा रेड चिली सॉस, एक चमचा ग्रीन चिली सॉस आणि एक अर्धा चमचा सोया सॉस। हे तीनही सॉस आपण यामध्ये घालणार आहोत। ह्या ब्रेड बाईट मध्ये व्हेज बाईट मध्ये आता आपण हे तीनही सॉस घातले आहेत चवीसाठी। आता यामध्ये ऑरेगॅनोची थोडीशी पावडर घालायची आहे। ऑरेगॅनोची पावडर घातली आहे। त्यानंतर थोडासा गरम मसाला पावडर घालूया। तसेच यामध्ये आता आपण किसून एक बटाटा घालणार आहोत। उकडलेला बटाटा आता आपण यामध्ये किसणार आहोत। बटाटा किसल्यानंतर आपण यामध्ये हे ब्रेडचे स्लाइस घेतले आहेत। हे ब्रेडचे स्लाइस आपण यामध्ये तुकडे करून घेणार आहोत। याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत, जेणेकरून आपल्या व्हेज बाईट कुरकुरीतला छान बाइंडिंग मिळेल। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालूया, अर्धा चमचा। तसेच अर्धा चमचा आपण लाल तिखट मिरची पावडर घालूया। आता हे सगळं बारीक करून आपल्याला एकत्र करायचं आहे। हे एकत्र बाईट करून आता आपण याचा एक छान गोळा तयार करून घेऊया। व्हेज स्पायसी बाईट करणार आहोत आपण। हे अशा पद्धतीने आपण याला थोडंसं घट्ट गोळा करून घेऊया। अशा पद्धतीने हा एक गोळा आपण तयार केला आहे। आता यापासून आपण असे छोटे छोटे रोल तयार करूया। आपल्याला हवे त्या आकारामध्ये आपण करू शकतो। अशा पद्धतीने आपण हे रोल करून घेऊया।
आपण आता व्हेज बाईट तयार करून ठेवले आहेत। यासाठी लागणार आहे आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ। आता या व्हेज बाईटला आपण तांदळाच्या या पिठामध्ये थोडंसं घोळवून घेऊया। इथे आपण तेल तापण्यासाठी ठेवलं आहे। आता हे व्हेज बाईट आपण तापलेल्या तेलात मंद आचेवरती करायला ठेवूया। आपण याला शॅलो फ्राय पण करू शकतो आणि डीप फ्राय पण करू शकतो। कोणत्याही समारंभासाठी आपण हे छानसा बाईट एक प्रकार व्हेज बाईट प्रकार करू शकतो स्नॅकचा। तापलेल्या तेलावरती मंद गॅस करून आता आपण हे व्हेज बाईट तळून घेऊया। अशा पद्धतीने आपले हे गुलाबी रंगावरती व्हेज बाईट कुरकुरीत तळून झाले आहेत। आपण शॅलो फ्राय केल्यावरही ते छान लागतात। आता आपण ते खाण्यासाठी सर्व करूया। साधनाज फूड या चॅनलवरती आज आपण केली आहे व्हेज कुरकुरीत बाईट। कशी केली आहे, आवडली का सगळ्यांना? आवडली तर सगळ्यांनी शेअर आणि लाईक करा। धन्यवाद।